नमस्कार. मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काहीशे वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये वारीची परंपरा आहे आणि आता सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वारी सुरू आहेत. शेकडो दिंड्या पटाका फडफडत आहेत. एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं आहे आणि सगळ्यांना आस लागून राहिली आहे ती पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची. हृदयामध्ये, डोळ्यांमध्ये हे रूप आपण केव्हा साठवतोय याच्या प्रतीक्षेत वारकरी आहे आणि सगळ्यांची पावलं हरिनामाचा गजर करीत, विठुनामाचा गजर करीत ही पंढरीकडे लागलेली आहेत. या पार्श्वभूमीवर दैनिक सागरने पंढरीची वारी या नावाने एक लेखमालिका सुरू केलेली आहे. या लेखमालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि या लेखमालिकेमध्ये ज्या लेखिका या अभंगांचं निरूपण करतायत, तर त्याच पार्श्वभूमीवर आम्ही सागर वेववर हे अभंग आणि त्याचं रसग्रहण या विषयावर अभंगवारी हा कार्यक्रम आजपासून सादर करत आहोत. आपल्या सोबत आहेत DBJ कॉलेजच्या प्राध्यापिका सोनाली खर्चे मॅडम. खर्चे मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे. सागरमध्ये अभंग वारी ही लेखमालिका सुरू आहे. आषाढी एकादशीपर्यंत ती चालवली जाणार आहे आणि त्यामध्ये आपले 2 एपिसोड किंवा 2 लेखमालिकाही प्रसिद्ध झालेल्या आहेत. चोखा मेळा, ज्ञानेश्वर महाराज अशा काही संतांविषयी आपण निरूपण केलेलं आहे. तर सुरुवातीला पहिला माझा प्रश्न असा आहे की वारीची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि त्याचा काय इतिहास आहे, तो थोडक्यात काय सांगाल? खरं म्हणजे काही शे वर्षांपासनं महाराष्ट्रामध्ये वारी सुरू आहे आणि वारकरी संप्रदायाची जी लोक आहेत ते सगळे वारीला जातात. आणि आजकाल तर आपण बघतो की अनेक लोक, सर्वसामान्य अनेक लोक विठोबाच्या दर्शनासाठी जातात, वारीसाठी. आणि खरं म्हणजे अगदी विठोबाच्या नाही दर्शन झालं तर कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा समाधानानं परत येणारे वारकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अशी ही वारीची परंपरा, कारण अनेक संतांनी विठोबाचा अनुभव घेतलेला आहे किंवा विठोबाचं दर्शन अनेक संतांना झालेलं आहे आणि म्हणूनच त्या श्रद्धेवर त्यासाठी अनेक वारकरी आपल्याला वारीच्या निमित्तानं पंढरपुराला जाताना दिसतात. तर मी असं म्हणेन की ही वारी आहे. आपण घरापासून निघतो आणि पंढरपुरात जातो, पण नुसतं घरापासून निघणं आणि पंढरपुरापर्यंत जाणं हे दिसायला नुसता प्रवास असला तरी तो प्रवास नाहीये. हा आत्मोन्नतीचा सोहळा आहे. लोक हा जो प्रवास करतायत ना, तो स्वतःची आध्यात्मिक उंची, वैचारिक उंची वाढवण्यासाठीचा प्रवास करतायत खरं म्हणजे. आणि तेच खरं म्हणजे संतांना सुद्धा अपेक्षित होतं. तुमचे दोन्ही लेख मी वाचले आणि त्याच्यामध्ये तुम्ही संत नामदेव आणि चोखामेळा यांच्यावर लिहिलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीने अभंग रचले, त्यांनी पांडुरंगाची कशी स्तुती केलेली आहे. तुम्ही म्हणताय किंवा संत नामदेवांचं म्हणणं असं आहे, पंढरीची वारी जयाची कुळी, त्याची पायधुळी लागे मज. आणि या प्रत्येक अभंगांवर तुम्ही ते निरूपण केलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की पंढरीची वारी ज्याची एकुळी, ज्याच्या घरातनं जो वारीसाठी निघतोय, तर जो वारी करून येतोय ना त्याच्या पायाची धूळ सुद्धा तुम्हाला विठोबाचं किंवा हरीचं दर्शन त्यामध्ये घडून येतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भक्त आहे आणि भक्त विठोबाचं दर्शन घेऊन येतो, त्या भक्ताला सुद्धा दैवत्व बहाल करणारी ही वारी आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे आजही बघा, आपल्याला परंपरा अशी दिसते की जे लोक वारीला जाऊन आलेले आहेत त्यांच्या गावामध्ये ते वारी करून आले की सगळेजण त्यांच्या दर्शनाला जातात, म्हणजे त्यांच्या पायाची पायधूळ घेण्यासाठी जातात. म्हणजे हा जो प्रवास आहे हा सगळा, तर आजही ती पद्धत आहे. नियमित वारी करणाऱ्या लोकांच्या पायाची पायधूळ घ्यायला लोक जातात, एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. आणि म्हणजे काय की ज्यांच्या सोबत त्यांचा प्रवास आहे आणि ते प्रवास करून येतात, ती जी संत संगती लाभते ना, तर संत संगतीचं काय श्रेष्ठत्व आहे, वारीचं काय महती आहे वारीची, आणि वारकरी संप्रदायाचं काय महत्व आहे हे आपल्याला या ओळींमधनं, या ओव्यांमधनं आपल्याला समजतं. आणि ते खूप छान हृदयस्पर्शी भाषेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि स्वतः संत नामदेव म्हणतात की अशा जो वारकरी जो जाऊन आलेला आहे त्याच्या पायाची पायधूळ माझ्या कपाळी लागावी
अशी नम्र इच्छा ते व्यक्त करतात. इतकी नम्रता त्यांच्या लेखनामध्ये आहे आणि इतकं वारीची महती त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. पुढे असं म्हणतात, नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा, क्षण जीवा वेगळा न करी त्यासी. खरं म्हणजे असं आहे की नामाची आवडी दोन्ही अर्थांनी बघा की हरीला नाम आवडतं. म्हणजे तुम्ही नामाचा गजर केलेला, आपण राम कृष्ण हरी म्हणतो किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणतो, हा हरिनामाचा गजर जो आहे तो हरीला प्रिय आहे. आणि स्वतः नामदेव हा अभंग लिहितायत ना, म्हणून नामदेव असं म्हणतात की दोन्ही अर्थांनी की नामदेवांना सुद्धा हरी विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी ही प्रत्येक शब्दात किती जिव्हाळा, प्रेम, भक्ती ओथंबलेलं आहे. म्हणजे नामदेवांना स्वतःला सुद्धा तीच आवड आहे आणि मुळात विठोबाला सुद्धा त्या तो जो गजर होतो त्या गजराची आवड आहे. आणि बघा किती सोपी आणि साधी गोष्ट आहे की कलियुगामध्ये फार प्रयत्न करायचे नाहीच आहे तुम्हाला. आध्यात्मिक उन्नतीसाठी साधा नाम जप हा तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीपर्यंत पोहोचवतो. म्हणून मग विठ्ठल नामाची आवडी त्यांनी म्हटले, नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा, क्षण जीवा वेगळा न करी. म्हणजे काय आहे की मला तुझ्यापासून एक ज्यांचा श्वासच विठ्ठलामध्ये गुंतलेला आहे अशा मला तू तुझ्यापासून क्षणभर सुद्धा वेगळं करू नको असं ते सांगतात. कारण वारी जी आहे ना ती नुसती वारी नाहीये, ती तुम्हाला जन्म मरणाच्या दारातून फेऱ्यातून मुक्त करणारी वारी आहे. आणि म्हणून ते असंही म्हणतात की तेणे त्रिभुवन होईल सरता न लगे पुरुषार्थ मुक्तिचारी. जर तुम्ही वारी करताय तर तुम्हाला पुरुषार्थ करण्याची पण गरज नाहीये. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत तुम्हाला तुमच्या जीवनाची उंची गाठण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी. तर ते करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जर तुम्ही वारीला जात असाल, आणि वारीलाही जाण्याची आवश्यकता नाही, वारीला जाऊन येणाऱ्यांच्या पायाची नुसती पायधूळ जरी घेतली तरी सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्ती किंवा मुक्ती. म्हणजे वारीचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहेच, पण त्याचं आध्यात्मिक महत्व पण सांगितलंय, अधोरेखित केले. मानवी जीवनाला ती कशी जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त करते अशी ती वारी आहे. संसाराच्या रहाट गाड्यातनं ती मुक्त करते अशी ती वारी आहे. नंतर नामदेव म्हणतात, नामा म्हणे माझा सोयरा जीव लग, सदा पांडुरंग तया जवळी. जो असा वारकरी आहे जो वारीला जाऊन येतो आणि सतत विठ्ठल नामामध्ये गुंतलेला आहे, ज्याचा श्वास त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, असा कोणीही भक्त, संत नामदेव म्हणतात असा कोणीही भक्त हा माझा सखा, सोयरा, आप्त, असा जीवलग आहे तो माझा. म्हणून म्हणजे आपण पुन्हा हेच म्हणतो की किती वारीला जातात म्हणून ते एका कुटुंबातले होतात. आणि विठोबा जो आहे तोच त्यांचा कुणीतरी कर्ता पुरुष आहे आणि त्याच्याकडेच सगळं सोपवलेलं आहे. इतका तो बाकीचे सगळे जण वारीतले हे माझे सखे, सोबती, सोयरे असे आहेत असं त्यांना वाटतं. नंतर आपण चोखामेळ्यांनी रचलेल्या अभंगावर सुद्धा भाष्य केलेलं आहे. चोखा महाराज म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. बरोबर. खरं म्हणजे खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे. आपण संपूर्ण वारीचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की वारीमध्ये सुरुवातीला टाळी, मग मध्ये टाळी आहेच, मग अनेक वारकरी जुळत जातात, एकमेकांना भेटत जातात, तर असंख्य टाळ्या आहे, सोबत टाळ आहे, कपाळी टिळा आहे आणि शेवटी ब्रह्मानंद टाळी. एकदा तुम्ही दर्शन घेतलं विठोबाचं की जो भाव आहे तो म्हणजे ब्रह्मानंद टाळी. आता याच्या पुढे मला काहीही नकोय, ही जी भावना आहे ना हे वारीचं स्वरूप आहे खरं म्हणजे. आणि आपलं जे शेवटचं उद्दिष्ट आहे म्हणजे वारकऱ्याचं कोणत्याही, की ती ब्रह्मानंद टाळी लागली पाहिजे. इतका मी त्या विठ्ठल भक्तीमध्ये लीन झालं पाहिजे की ती ब्रह्मानंद टाळी लागली पाहिजे. आणि म्हणून वारीच्या सुरुवातीलाच संत चोखामेळा आहे ना, टाळी वाजवावी, ती टाळी अपेक्षित आहे, ही टाळी अपेक्षित आहे. आणि आणखीन एक गोष्ट बघा की टाळी वाजवावी असं टाळी वाजवून आवाहन केलंय. आपण कुठल्या तरी कामाची सुरुवात करतोय ना, ती टाळी वाजवून करा, नाही तर बघा आपल्याला सवय कशी आहे,
पूर्ण कार्यक्रम होणार, आपण तो नीट ऐकणार आणि मग टाळी वाजवणार. आपण सगळेजण असे आहोत की काही काम झालं की मग आम्ही आनंदी होणार आणि मग आम्ही टाळी वाजवणार. पण ते म्हणतात काम कोणतंही असू दे त्याचा तुम्ही विचार करू नका, सुरुवातीला टाळी वाजवा, म्हणजे तुमचं सगळं काम नीट नेटकं व्यवस्थित होणार आहे आणि मग नंतर त्याचा शेवट सुद्धा उत्तम होणार आहे. मग अशा ह्याच्यातनं तुम्हाला जे मिळणार आहे तो चिरकाल आणि शाश्वत टिकणारा आनंद मिळेल. म्हणजे वारी ही तुम्हाला काय देते बघा, शेवटी आपण जो अभ्यास करतो सगळा, तर तो शेवटी आनंदमय कोश तुम्ही त्याच्यासाठी जगतात. जीवनामध्ये हवंय काय शेवटी तुम्हाला, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंदासाठी हव्याय, तर ती आनंदाची गुढी शेवटी उभारायची. म्हणजे वाट हेच गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. तर ही गुढी साधी सुधी नाहीये, ही शाश्वत आनंदाची गुढी आहे, आध्यात्मिक यशाची गुढी आहे. आणि पांडुरंगावरील ते शब्द अलंकारिक शब्द नाहीयेत, हे महत्वाचं आहे. म्हणजे कारण साधं सोपं सगळ्यांना समजावं. मग जो अध्यात्मामध्ये फार प्रगती केलेली नाही त्याला तरी कळावं, त्यालाही कळावं म्हणून. पण त्याचा भावार्थ पण व्यापक आहे. भावार्थ व्यापक आहे त्याचा. आणि इव्हन म्हणजे आपण अगदी असंही म्हणू शकतो की समाजाने जर संत चोखामेळ्यांचं आपण जर चरित्र बघितलं आणि सगळं जर अभ्यासलं तर अस्पृश्यतेच्या बंधनामध्ये चोखामेळा यांना जखडून ठेवलेलं होतं. आणि तरी पण पांडुरंगाने त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवली आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवला. म्हणजे या विठोबाच्या भक्तीच्या मार्गामध्ये ते आले. म्हणूनच वारी हा केवळ घरापासून पंढरपुरापर्यंतचा प्रवास नाहीये, तो तुमच्या आत्मोन्नतीचा प्रवास आहे. आणि जेव्हा आपण चोखामेळ्यांचा विषय म्हणतो तेव्हा किती मोठा अर्थ आहे बघा, की समाजाने अस्पृश्य बहिष्कृत म्हणून वेगळं टाकलेलं आहे, तरी सुद्धा टाळी वाजवावी, है ना. म्हणजे तरी सुद्धा टाळी वाजवावी, भक्तीचा उत्साह जागवावा आणि ती गुढी उभारावी. आता इथे गुढी उभारावी, मगाशी मी म्हटलं तसं आध्यात्मिक उंचीची गुढी आहे, तुमच्या वैचारिक उन्नतीची गुढी आहे. आणि आणखी गुढी कसली आहे ही, तर ही जी गुढी आहे ही समाज प्रबोधनाची आहे, सगळ्यांना घेऊन चालण्याची गुढी आहे. म्हणजे सर्व समावेशकता तिच्यामध्ये आहे अशी ही गुढी आहे. आणि जीवनाची उंची वाढवणारी, आध्यात्मिक उंची वाढवणारी, आत्मोन्नतीकडे नेणारी, स्वतःचा विकास घडवून आणणारी आणि बरोबरीनं समाजाचा, कारण वारी ही सगळ्यांना घेऊन चालते, त्यामुळे बरोबरीने सगळ्या समूहाचा विकास घडवून आणण्याची ही वारी आहे. इतका व्यापक अर्थ संत चोखामेळा यांना अपेक्षित आहे. संत चोखामेळा पुढे म्हणतात, पंढरीची हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी, पताकांचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमातिरी, हरिनाम गरजता भय नाही चिंता, ऐसे बोले गीता भागवत. त्या सगळ्यांचा काय अर्थ सांगाल मॅडम? आता पंढरीची हाट, आता बाजार हाट म्हणतो आपण, बरोबर. तर बाजारपेठ किंवा बाजार हाट ही इथे व्यवहार कोणता आहे? प्रेम, भक्ती याचा व्यवहार आहे, श्रद्धेचा तिथे सगळा व्यवहार चालतो. आणि महत्वाचं म्हणजे नामस्मरणाचा व्यवहार इथे चालतो. अशा व्यवहाराने ती हाट शब्द योजना, असा शब्द तो आहे. म्हणजे आमच्या या बाजारात हे भक्ती, नामस्मरण, जप, श्रद्धा, समर्पण अशी ती बाजारपेठ आहे सगळी, म्हणजे ती हाट आहे. कौलांची पेठ, आता कौलांची पेठ म्हणजे घरांवर कौलं आहेत, हा साधा अर्थ. पण आणखीन कौल, आपण असा शब्द ऐकतो बघा, देवाने कौल दिला, म्हणजे देव योग्य अयोग्य निर्णय देतो, मार्गदर्शन करतो, है ना. तर कौल देणं, देवानं कौल देणं, तर त्या पद्धतीनं इथे मी आलोय ना इथे, तर मला माझा विठोबा योग्य हे दर्शन देणारच आहे आणि विठोबा मला योग्य मार्गदर्शन करणार आहे, योग्य अयोग्य काय हे शिकवणार आहे. म्हणजे माझा इथे विवेक जागृत होणारच आहे, हा विश्वास आहे. आणि आणखीन एक आहे की जेव्हा शिव पार्वती एकत्र येऊन कुंडलिनी जागरण जे आहे त्याच्यासाठी सुद्धा कौल हा शब्द वापरला जातो. मग ही तर अध्यात्मामधली फारच उंची गाठलेली पायरी आहे, फारच उंची असलेली पायरी आहे. मग इथे आपण असं म्हटलंय की हा पण कौल कदाचित त्यांना अपेक्षित असेल, कारण चोखामेळा आहे ते, त्यांचा जर विठोबाची कृपादृष्टी त्यांच्यावर आहे तर तितके आध्यात्मिक उंची गाठलेले आपले सगळे संत होतेच. म्हणजे कदाचित हा कुंडलिनी जागरणाचा विषय सुद्धा त्यांना त्यामध्ये म्हणायचा असेल. दुसरं ते म्हणतात की चतुष्ट वारकरी,
हे चतुष्ट वारकरी कोण आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष. पुन्हा म्हणजे तुमचा मुक्तीकडे जाणारा त्या मार्ग. चारही पुरुषार्थांना त्यांनी चतुष्ट वारकरी चतुष्ट शब्द वारकरी योजला आहे. म्हटलंय. कारण हे सगळं घेऊन धर्म, अर्थ, काम, मोक्षातनं तुम्ही मुक्ती म्हणजे मोक्ष हा चौथा शेवटचा त्याकडे तुम्ही जाण्यासाठी जी खडतर वाट आहे ना, म्हणजे जीवनाची दिशाच मिळणार आहे. कारण मोक्ष मुक्तीचा मार्ग इतका सोपा नसतो खरं म्हणजे. पण तो जेव्हा मार्ग किती वारीतून सहज सहज होऊ प्राप्त शकतो, करू प्राप्त शकता, करू शकतात. तो संदेश दिला, ते महत्व त्यांनी अधोरेखित केले. पुढे जेव्हा ते असं म्हणतात की पताकांचे भार मिळाले अपार आणि होतो जय जयकार भीमा तीरी. आता पताकांचे भार दोन्ही अर्थांनी बघा. पताकांचे भार, वारी चाललेली आहे आणि पताका लावलेले आहे, म्हणजे यश कीर्तीच्या पताका असतात. जेव्हा आनंद उत्सव असतो ना, त्याच्या पताका असतात. ते तर आहेच, म्हणजे अखंड नामजप आहे, हरीचा जप आहे आणि सगळ्या पताका यशाच्या लागलेल्या आहेत, ते तर आहेच, याही पताका आहेत. आणि भीमेच्या किनाऱ्यावर भीमेचा किनारा आहे आणि तिथे काय आहे तर तिथे हा सगळा उत्सव चाललेला आहे. ते जे जीवन आहे, भीमेमधलं जे जीवन आहे म्हणजे जे पाणी आहे आणि आपलं जीवन आहे, ते निर्मळ आणि नितळ करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे. मग जेव्हा असं होतंय की हे सगळं निर्मळ आणि नितळ होत चाललेलं आहे, माझं जीवन सगळं निर्मळ नितळ होतंय आणि माझ्यामध्ये आता फक्त राहिली आहे ती निरागस भक्ती. मग आता त्या पताका आहे ना यशकीर्तीच्या, त्या पण भार वाटायला लागतो. म्हणजे यशकीर्तीच्या पताकांचा भार, ते म्हणतात ते अपार भार मिळाले यशकीर्तीचे. तर एकदा माणूस जर परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन झाला आणि तो जर ती निरागस भक्ती असेल तर निश्चितच काय होणार आहे त्याच्यातनं, तर ते पताका, यश, कीर्ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, त्या सगळ्या गोष्टी भार वाटायला लागतात. ते सुद्धा नको, इतकी उच्च पातळी भक्तीने गाठलेली असते. आणि दुसरं म्हणजे या सगळं नितळ आणि जीवन निर्मळ बनवण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली असते. जेव्हा असं म्हणतात ते पुढे की खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. खटनट साधी गोष्ट आहे, जीवनाची यात्रा चाललेली आपली सगळ्यांची. अनेक गुणदोष तुमच्यामध्ये आहेत, तर ते तुम्ही इथं शुद्ध होऊन जा, पवित्र होऊन जा, सात्विक होऊन जा. वारीला तर सगळेच चालले, हौसे नवसे गवसे सगळे झालेत वारीमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये काही खट नट असतील, काही दुष्ट असतील, कपटी असतील, वाईट लबाड लोक असतील, ते सुद्धा वाईटपणा सगळं सात्विक बनतील. सात्विक बनतील, ते सगळं निघून जाईल त्यांच्यातलं. आणि आपण अगदी असं म्हणू शकतो की मनाची साफसफाई, तुमच्या मनाला लागलेले जे सगळे दोष आहेत, म्हणजे सगळ्याच मलिनता, मलिनता म्हणजे मोह, माया, मत्सर जे काय आहे ते सगळे, षडरिपू, ते सगळे निघून जातील. म्हणजे मनाच्या साफसफाईची, आत्म्याच्या शुद्धीची प्रक्रिया, मनाचं शुद्धीकरण, ज्याला अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर क्लिन्झिंग आहे ना. मनाचं तुमच्या क्लिन्झिंग करायचं असेल तर वारी एकदा तरी अनुभवावी, नक्कीच वारी एकदा तरी अनुभवावी आणि मन शुद्ध करावं. आणि असं जर झालं तर ते म्हणतात की आनंदाने मी सगळीकडे दवंडी पिटीन, की वारीचं काय महत्व आहे आणि वारी तुमच्यामध्ये काय बदल घडवून आणते. इतका उंची लाभलेले असे अभंग, आणि त्याचं म्हणजे अभंग आपल्या अनेक संतांनी दिलं. आणि मी असं म्हणेन की आपले महाराष्ट्रवासी आपण सगळेजण इतके नशीबवान आहोत की पुण्यवान आहोत आपण, की संतांच्या भूमीमध्ये आपण जन्मलो. आणि ही आषाढाची वारी, ही पंढरपुराची वारी, ही मुळातच आपल्या आयुष्यात येण्याचं कारणच हे आहे की जी आपली वारी जन्म मरणाते वारी हे सोडवण्यासाठी मुळात ही आषाढाची वारी आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे. इतकं वारीचं महत्व आहे खरं म्हणजे. मला असं वाटतं की अतिशय सुंदर ह्यांनी निरूपण, रसग्रहण आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि तेच छापून सुद्धा आलेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे दैनिक सागरमध्ये. आपण दैनिक सागरचा अंक हा पाहू शकता. त्याच्यामध्ये ही सगळी लेखमाला त्यांनी शब्दबद्ध केलेली आहे आणि त्याच्यामध्ये संत चोखामेळा असतील, संत नामदेव असतील, यांच्या अभंगावर हे रसग्रहण आम्ही प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्यावरच आज खर्चे मॅडमनी सुंदरपणे विवेचन केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. खरं तर हे विषय खूप मोठे आहेत, त्याच्यावर चर्चा तासनतास होत राहील, पण कुठेतरी वेळेची मर्यादा असते. म्हणून हा कार्यक्रम आम्ही आजच्या दिवसापुरता इथं थांबवतोय. आज हा पहिला भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या पुन्हा एका नव्या लेखिकेसोबत आम्ही अभंगवारीचा एपिसोड क्रमांक 2 सादर करू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, खूप खूप आभार.